मित्रांनो गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? बरे आहात ना? श्री स्वामी समर्थ जय महाकाल. तर आज विशेष म्हणजे आज आहे पन्नूचा बड्डे. आपण त्याला थोडंसं सरप्राईज देणार आहोत. सगळी कामं झाल्यावर ब्लॉग चालू केला आहे, नाही तर तुम्ही बोला सारखे काय एकच ब्लॉगमध्ये दाखवतो. तर तेच रुटीन सकाळचा पूजा वगैरे प्रगतीला सोडणं, यशूला शाळेत सोडणं सगळं करून ब्लॉग चालू केला आहे. आणि यशूला बोलतो सॉरी पन्नूसाठी आपण थोडं गिफ्ट घ्यायला आलो. तर घेऊया गिफ्ट. बाय दिखा. मित्रांनो पन्नूला घेतलं आहे आता गिफ्ट. आपण याला करूया पॅकिंग, ठीक आहे. आणि भेटूया यशविकाच्या हातातून पन्नूला गिफ्ट देऊया. टिटव्यातूनच घेतलं आपण. काय दुकानाचं नाव तुझ्या? बोल ना. रॉयल मेन्स. रॉयल मस्त शर्ट भेटले आपल्याला. आपण खूप त्याच्याकडून हे शर्ट पण मी जे घातले या दुकानातूनच घेतलं आहे. कॉर्ड सेट चांगलं कलेक्शन असतं, तर नक्की भेट द्या दुकानाला. टिटव्यात आहे रॉयल कलेक्शन, वक्रतुंड अपार्टमेंटला आहे. ठीक आहे चला आता आपण घेतलं आहे पन्नूसाठी गिफ्ट. फटाफट पॅक करूया आणि पन्नूला पिक करूया. यशविकाला पण घ्यायला जायचं टाईम झाला आहे, 11:15 झालेत. चला भेटूया पुढे. हाय कर, बोल हाय फ्रेंड्स. बॅग दे मला. चल यशविका. यशविकाला पिक केल्यानंतर आम्ही चाललो आहे पन्नूला गिफ्ट द्यायला. आणि आमचे गीत साऊंडचे अजून एक मेंबर भेटलेले आहेत, GB गणेश बागुळ, जे प्रत्येक वेळी आम्हाला टप्प्याटप्प्याला मदत करत असतात त्यांच्या रिक्षाच्या माध्यमातून. आणि आमच्या ग्रुपचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे गणेश बागुळ. ज्यांना बाय हाय कर. हाय हाय. चला आपण जाऊया पन्नूला भेटायला आणि गिफ्ट देऊया. तर भेटूया पुढे थोड्याच वेळात. हे घे उंडो. थांब 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 थांब. हा हॅपी टू यू कर त्याला. चला मग गाईस पन्नूला दिले आम्ही गिफ्ट. पन्नू खोलून बघेल काय बघ. ले जवळून काढला. अरे वा. कसं आहे शिका. मित्रांनो आपली सगळी बाहेरची कामं करून पन्नूला गिफ्ट वगैरे देऊन घरी आलोय. ठीक आहे घरी आलोय. आता आपण थोडीफार आपली घरातली कामं आहेत, पेनड्राईव्ह कलेक्शनची वगैरेची कम्प्युटरवरची ती करून घेऊया आणि जेवूया. थोडा आराम करू आणि संध्याकाळी भेटूया ब्लॉगमध्ये. संध्याकाळचं थोडा इंटरेस्टिंग ब्लॉग आहे. ज्या मंदिरामध्ये आम्ही सेवेकरी आहेत त्या मंदिराचा आहे आज वर्धमान दिन. तर तुम्हाला खूप काही मजा बघायला भेटेल. भजन वगैरे आहे आजच्या ब्लॉगमध्ये, तुम्हाला दिसेल. थोडं काम करूया. सगळं जेवायला मस्त आईने बनव भाजी. हां ओके बनव बनव. सो छोलेची भाजी बनवली आहे, खाऊया मस्त, काम करूया, आराम करूया. भेटूया आपण लवकरच थोड्याच वेळात. गुड इव्हनिंग मित्रांनो. आता चाललो आहे मंदिरात. जसं काय बोललेलो आज मंदिराचा वर्धमान दिन आहे. सकाळपासून सेवेकरी होती पण मला माहीत नाही. आपला स्वप्नीलदा पप्प्याला फोन केला आता संध्याकाळी, तेव्हा कळालं. थोडासा भडकला माझ्या. बोलतो ये ब्लॉग काढायला ये. पण ठीक आहे चालेल. आता चाललं आहे मंदिरात. सेवेकरी लुंगी वगैरे आम्ही आमची घेतली थैलीमध्ये. चला भेटूया मंदिरात पुढे. आहेच आहे मंदिराचा वर्धमान दिन. मी झालो यायला लेट. वर्धमान दिनानिमित्त तुम्ही बघत असाल मंदिर कसं सजलं आहे. हे आमचे सगळे सेवेकरी आहेत. हे आमचे सगळे सेवेकरी आहेत.
आमचे मेन सेवेकरी, हे आमचे दुसरे सेवेकरी बसलेले तिकडे. हर हर महादेव. आणि महाप्रसादाचं नियोजन चालू आहे मंदिरामध्ये आणि बाहेर महाप्रसाद चालू आहे. थोड्या वेळात महादेवाची आरती होईल. तर सगळ्यांनी कनेक्टेड राहा. भेटूया थोडाच वेळात. भजनासहित लोक महाप्रसादाचा आनंद घेतात. आम्ही घरी शंखनाद करणार आहोत, त्याचा एक ब्लॉग बोलवतो. आम्ही जेवढे पण सेवेकरी आहेत तेवढे सगळे. तर बघा आता थोडा दिवस शंखनाद होणार आहे. आता शंखनादाला सुरुवात होते महादेवाला. हर हर महादेव, हर हर महादेव. आता शंखनाद घेऊया आपल्या मारुती राहायच्या इथे. महादेव जय. तर मारुती राहायच्या इथे आपण शंखनाद घेऊया सगळ्यांनी. सेवेकरी आनंद घेताना. माऊली आलेले आहेत, चांगले डफ वादक आहेत आरतीसाठी. आता महादेवाची आरती चालू होण्याची सगळे सेवेकरी जमलेले आहेत. वचन थांबल्यावर लगेचच आरतीला सुरुवात होईल. भेटूया थोडा वेळात आरतीला. चला.
आमचे भोसले वादक मित्रांनो आता आरती झालेली आहे संपन्न सगळ्यांचं दर्शन आरती कशी होती होईल सगळे सेवेकरी आता थकलेली आरती करून सेवेसाठी लागतील जय महाकाल